नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत 2 एकर द्राक्षाच्या बागेमध्ये. सध्या या बागेमध्ये द्राक्षाची कटिंग सुरू आहे. द्राक्ष शेतीमध्ये कटिंग हा खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण पुढे येणारं उत्पादन, झाडांची वाढ आणि द्राक्षांची गुणवत्ता ही या कटिंगवर अवलंबून असते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कटिंग केली तरच पुढे चांगलं उत्पादन मिळतं. आता तुम्ही पाहू शकता, संपूर्ण बागेमध्ये काम सुरू आहे. काही ठिकाणी जुने फांद्या काढल्या जात आहेत, तर काही ठिकाणी वेली व्यवस्थित बांधल्या जात आहेत. द्राक्ष शेतीमध्ये प्रत्येक काम वेळेवर करणं खूप गरजेचं असतं. कारण थोडा उशीर झाला तरी त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येतो. 2 एकर द्राक्षबाग उभी करणं हे काही सोपं काम नाही. सुरुवातीला खूप मोठी गुंतवणूक करावी लागते. खांब, वायरिंग, ठिबक सिंचन, पाईपलाईन, औषधे, आणि मजुरी यामध्ये मोठा खर्च येतो. पण शेतकरी मेहनत करून ही बाग उभी करतो. कारण त्याला माहिती असतं की योग्य व्यवस्थापन केलं तर हीच बाग पुढे चांगलं उत्पन्न देऊ शकते. मित्रांनो, द्राक्ष शेतीमध्ये कटिंग का केली जाते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. झाडावर जुने आणि अनावश्यक फांद्या राहिल्या तर नवीन फुटव्यांना योग्य वाढ मिळत नाही. त्यामुळे झाडावर ताण येतो आणि उत्पादन कमी होऊ शकतं. म्हणून जुने भाग काढून टाकले जातात आणि नवीन फुटव्यांना जागा दिली जाते. आत्ता कामगार खूप काळजीपूर्वक कटिंग करत आहेत. प्रत्येक वेल नीट पाहून मगच कटिंग केली जाते. कोणती फांदी ठेवायची आणि कोणती काढायची हे अनुभवावर ठरतं. चुकीची कटिंग झाली तर झाडाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे काम खूप जबाबदारीचं असतं. द्राक्ष शेतीमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा असतो. कटिंग झाल्यानंतर झाडामध्ये मोकळेपणा राहतो. त्यामुळे हवा व्यवस्थित फिरते आणि सूर्यप्रकाश प्रत्येक भागापर्यंत पोहोचतो. यामुळे रोग कमी होण्यास मदत होते. विशेषतः बुरशीसारख्या रोगांचा धोका कमी राहतो. द्राक्षबाग सांभाळताना शेतकऱ्याला सतत बागेमध्ये लक्ष द्यावं लागतं. वेळेवर पाणी देणं, खत व्यवस्थापन करणं, औषध फवारणी करणं आणि झाडांची वाढ तपासणं ही सगळी कामं नियमित करावी लागतात. द्राक्ष शेतीमध्ये रोज मेहनत घेतली तरच बाग चांगली राहते. कटिंग झाल्यानंतर काही दिवसांनी नवीन फुटवे यायला सुरुवात होते. हे फुटवे पुढच्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असतात. मजबूत फुटवे ठेवले जातात आणि कमजोर फुटवे काढून टाकले जातात. कारण पुढे याच फुटव्यांवर द्राक्षांचे घड तयार होणार असतात. मित्रांनो, द्राक्ष शेतीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं. जास्त पाणी दिलं तर झाडांची वाढ बिघडू शकते आणि कमी पाणी दिलं तर झाडं कमजोर होतात. म्हणून ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. प्रत्येक झाडाला आवश्यक तेवढंच पाणी दिलं जातं. खत व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. झाडांच्या वाढीनुसार खत दिली जातात. योग्य प्रमाणात खत दिलं तर झाडं निरोगी राहतात आणि उत्पादनही चांगलं मिळतं. द्राक्ष शेतीमध्ये रोग आणि कीड यांचं मोठं आव्हान असतं. हवामान बदललं की लगेच रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकरी सतत बागेची पाहणी करत असतो. योग्य वेळी फवारणी केली नाही तर संपूर्ण उत्पादन धोक्यात येऊ शकतं. या बागेमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रत्येक लाईन व्यवस्थित ठेवलेली आहे. वायरिंग मजबूत आहे आणि वेली योग्य प्रकारे बांधलेल्या आहेत. द्राक्ष शेतीमध्ये शिस्त खूप महत्त्वाची असते. व्यवस्थित नियोजन असेल तरच चांगलं उत्पादन मिळतं. कटिंग झाल्यानंतर बाग थोडी रिकामी दिसते. पण काही दिवसांनी नवीन हिरवे फुटवे बाहेर येतात. हळूहळू संपूर्ण बाग हिरवीगार बनते. पुढे या वेलीवर द्राक्षांचे घड लागायला सुरुवात होते आणि संपूर्ण बाग सुंदर दिसू लागते. मित्रांनो, द्राक्ष शेतीमध्ये पैसा आहे, पण त्यामागे खूप मेहनत असते. कधी पावसाचा त्रास होतो, कधी रोगांचा प्रादुर्भाव वाढतो,
तर कधी बाजारभाव कमी मिळतो. तरीही शेतकरी हार मानत नाही. तो पुन्हा मेहनत करून आपल्या बागेला जपतो. आज या बागेमध्ये सुरू असलेली कटिंग म्हणजे पुढच्या हंगामाची तयारी आहे. शेतकरी फक्त आजचा विचार करत नाही. तो कायम पुढच्या उत्पादनाचा विचार करत असतो. आज घेतलेली मेहनतच उद्या चांगलं उत्पादन देणार असते.